महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये झालेल्या भीषण अपघातांची या अपघातांच्या घटना एकामागोमाग एक घडत आहेत। त्यामध्ये अनेकांचे जीव गेलेत। कुठे कुठे घडलेत हे हादरे, कुठे कुठे झालेलेत हे अपघात आणि कोण आहे त्याला कारणीभूत? कशामुळे महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये हे अपघाताचे असे प्रसंग घडलेले आहेत? पाहूयात या खास रिपोर्टमधून। रविवार आणि सोमवार हे महाराष्ट्रासाठी अपघातवार ठरले। विविध ठिकाणी घडलेल्या भीषण अपघातांमध्ये अनेकांचे जीव गेले। या अपघाताच्या मालिकेमुळे महाराष्ट्र हेलावून गेलाय। पुणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे एका धक्कादायक घटनेनं पहाटेच हादरलं। वाघोलीच्या केसनंद फाट्यालगत फुटपाथवर दिवसभराच्या श्रमानं थकून भागून कष्टकरी कुटुंबांनी अंग टाकलं होतं। ही झोप त्यांच्यापैकी तिघांसाठी अखेरची झोप ठरली, कारण गाढ झोपेत असलेल्या श्रमिकांना भरधाव वेगात आलेल्या डंपरनं अत्यंत निर्दयीपणे चिरडलं। क्षणात फुटपाथवर रक्ताचा सडा सांडला। आक्रोश किंकाळ्यांनी वातावरण हादरलं। पुण्यात मध्यरात्री वाघोली केशनंद फाट्यामध्ये भीषण अपघात झाला। ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो हाच नगर रस्ता आहे। तो डंपर चालक मध्यरात्री 1:30च्या सुमारास याच ठिकाणी या फुटपाथावर आला आणि मध्यधुंद अवस्थेत हा 26 वर्षाचा चालक होता, ज्याने या ठिकाणी 3 लोकांचा मृत्यू झाला। हे तिन्ही लोक याच ठिकाणी खाली झोपलेले होते। 3 जणांच्या मृत्यूसह 6 जणांना गंभीर इजा करण्यास कारणीभूत यमदूत डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। तो मध्यधुंद अवस्थेत असल्याचा प्राथमिक अंदाजही पोलिसांनी वर्तवलाय। आज बाहेरच्या राज्यातनं किंवा आपल्याच राज्यातनं लोक उदरनिर्वाहासाठी तिथे येतात। ते त्याच्या काही गोष्टींची विक्री करून स्वतःचं आयुष्य जगत असतात। त्यांना शेल्टरिंगच्या कुठल्याही डिफेंट पॉलिसीज आपल्याकडे तितक्याशा दिसत नाहीत। म्हणून आपल्याला आज मोठ्या प्रमाणावर लोक जर का बघितलं तर फुटपाथवरती झोपलेली रात्रीच्या वेळेस ठिकठिकाणी दिसून येतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं एज्युकेशन हा सगळ्यात महत्त्वाचा विषय। आपण जेव्हा रस्ते अपघात आणि आपण सुरक्षा सप्ताह, सुरक्षा पंधरवडा याच्याविषयी खूप बोलतो पण आपण ट्रॅडिशनल मेथोडॉलॉजीनीच अजून चाललेलो आहोत। आपण 105 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे, कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर। याच्याबरोबरच आपण रॅश ड्रायव्हिंग, ड्रंक अँड ड्रायव्हिंग आणि इतर जे जखमी झालेले आहेत यांच्यासाठी 125 हे सेक्शन्स लावलेले आहेत। या व्यतिरिक्त सुद्धा पोलीस तपास करतात की आणखीन काही जर याच्यामध्ये कोणाचा नेग्लिजन्स दिसून आला तर त्या सर्वांवरती कारवाई होईल। पुण्यासह महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या घटनेची दखल सरकारनं घेतली आहे। लोकप्रतिनिधींनी धाव घेत पाहणी करून या कुटुंबांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्दही दिलाय। हो, दादांच्या आता मी कानावर घालतो, दादांच्या कानावरती ही गोष्ट गेलेली असेल। आता मी दादांशी बोलून त्या संदर्भामध्ये जी काही या ठिकाणी घटना घडलेली आहेत त्यांना शासनाकडनं जो काही मदत लागेल ती देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून करू आम्ही। हिंगोली, वसमतच्या झेंडा चौकात कार नियंत्रणाबाहेर गेली, अनर्थ घडला। एका दुचाकीस्वारासह रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींना कारनं धडक दिली। चिरडलेल्या दोघांना या अपघातात गंभीर इजा झाली आहे। अकोला, गुजरातच्या बडोद्याहून पश्चिम बंगालकडे निघालेला हा ट्रक, ज्यामध्ये सुती कपडे होते, मूर्तिजापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर जाताना त्याचा टायर फुटला। ट्रक अनियंत्रित होऊन डिवायडरला धडकून उलटला। त्यानंतर लागलेल्या आगीत ट्रक लाखोंच्या मालासह जळून खाक झाला। सुदैवाने चालकाचे प्राण वाचले। बुलढाणा, लातूरचं कुटुंब मध्य प्रदेशातील उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघालं होतं। भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं। कार दुभाजकावर आदळली आणि कारनं पेट घेतला। नागरिकांनी तात्काळ सरसावत प्रवाशांना वाचवण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त केली। 4घांना वाचवण्यात यश आलं, मात्र दुर्दैवाने एकाचा होरपळून मृत्यू झाला। मनमाड, शिर्डीकडून संभाजीनगरकडे प्रवाशांना घेऊन एसटी बस निघाली होती। कोपरगावजवळ तिचा कंटेनरशी अपघात झाला। ओव्हरटेकच्या नादात झालेल्या अपघातानंतर कंटेनर चालकानं पळ काढला। या अपघातात 7 प्रवासी जखमी झाले। विविध रस्त्यांवरील बेफाम वेगामुळे घडलेल्या या घटना, त्यात अनेकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले। वारंवार होणाऱ्या अपघातांविषयी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरींनी चिंता व्यक्त केली आहे। 59% एक्सीडेंट्स ये एनएच पर हो रहे हैं और ये मेरे लिए सबसे चिंता का विषय है। और इसका कारण जो है कि जो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनता है तो हमारी सिस्टम ऐसी कि जो लोवेस्ट आता है उसके गले में माला पहनाते हैं और इतने घटिया क्वालिटी के वो डीपीआर बनाते हैं और जिसके कारण फिर आगे फ्यूचर में ये प्रॉब्लम आते हैं।
हे अपघातांचं सत्र अनेकांचं आयुष्य, अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणार आहे. मात्र मानवी चुकांमुळेच घडलेल्या घटना, नियमांची पायमल्ली, अनियंत्रित वेग, सुरक्षेचा अभाव, त्यामुळे या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी प्रत्येकानं योग्य खबरदारी घ्यायलाच हवी. सरकारनंही नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित करतायत. रशीद इनामदारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.